ओके. सो आतापर्यंत काय केलं आहे आपण, किलर कोडाची इन्फॉर्मेशन तर घेतली आहे. आपण इन्स्टॉलेशन करून बघू मिनीक्यूबचं. झिरो टू वन 0 to 1 201 20. ओके. सो काय करावं लागणार आहे, मिनीक्यूब इन्स्टॉल करायचं आहे. आता ॲक्च्युली मिनीक्यूब काय आहे ते बघावं लागेल, राईट. सो मिनीक्यूब काय आहे, तर मिनीक्यूब एक आपण ऑलरेडी डिस्कस केलं यावर, मिनीक्यूब इन्स्टॉलेशन कुबरनेटिस. ठीक आहे. तर इथे कुबरनेटिसच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला मिळेल मिनीक्यूबची इन्फॉर्मेशन. हा काय करतो, तर हा एक तुम्हाला असं एक कंटेनर प्रोव्हाइड करतो जो की ॲज अ वर्कर नोड आणि ॲज अ मास्टर नोड दोन्ही काम करेल. ठीक आहे. तर तो कंटेनरचा यूज करून आपण प्रॅक्टिस करू शकतो. कारण काय होतं, AWS मध्ये जर आपण क्लस्टर क्रिएट करतो म्हटलं तर त्याला प्रत्येक वेळेस क्रिएट करायला आणि डिलीट करायला तुम्हाला अर्धा तास तरी लागेल. तो क्रिएट व्हायलाच अर्धा तास घेतो. ते क्रिएट कसं करायचं ते पण आपण नंतर बघू, काय प्रॉब्लेम नाही. बट आपल्याला जो आता जो एक नॉर्मल एन्व्हायरमेंट आहे ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस पर्पजसाठी यूज करू शकतो तो म्हणजेच मिनीक्यूब. So simply let's check out what is Minikube. Before you begin Minikube start installation step. हे ठीक आहे, याची प्रीरिक्विजिशन्स असणार. प्रीरिक्विजिशन्स आपल्याला बघावं लागेल आधी. तर प्रीरिक्विजिशन्समध्ये लेट मी चेक. कुठे, इथे सर तुम्ही स्क्रीन शेअर नाही केली आहे बहुतेक. ओके ओके, स्क्रीन शेअर करतोय मी. हे तर आपण बघितलेलं ना. सर्दी झाली आहे थोडी. तर ते कुठे मिळणार ते बघावं लागेल मला. क्युबरनेटिस प्रीरिक्विजिशन, त्याच्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंटेशन बघावं लागेल. installing Kubernetes with deployment tool. प्लीज बघू.
ओके. सो इथे दिलेलं आहे मिनिक्यूब स्टार्ट. तर यामध्ये बघा मिनिक्यूबला काही स्पेसिफिक एन्व्हायरमेंटची रिक्वायरमेंट असते. मिनिक्यूब जर आपल्याला यूज करायचं असेल तर एक काय करतो, तो एक कंटेनर क्रिएट करून देतो जो की आपल्याला ॲज अ क्लस्टर यूज करता येईल. बट त्यामध्ये मिनिक्यूब जर इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्याची हार्डवेअर रिक्वायरमेंट आहे जी आपल्याला फुलफिल करावी लागेल. तर इथे तुम्हाला दिसेल हार्डवेअर रिक्वायरमेंट. त्याला काय आवश्यक आहे, 2 कोर CPU आवश्यक असायला पाहिजे. ओके. मिनिक्यूब जर आपल्याला रन करायचं आहे तर जिथे पण आपण रन करणार तिची रिक्वायरमेंट काय असेल, 2 कोर CPU असायला पाहिजे, 2 GB फ्री मेमरी असायला पाहिजे, 20 GB प्लस स्टोरेज असायला पाहिजे. ठीक आहे. इंटरनेट कनेक्शन अँड द कंटेनरायझेशन इंजिन. कंटेनरायझेशन इंजिन मध्ये तुम्हाला डॉकर घेता येईल. बाकी हे इकडे दिलेले आहेत एवढे सारे टूल्स, त्यापैकी कुठलाही एक कंटेनरायझेशन इंजिन इन्स्टॉल करावा लागेल. तर ती सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. तर या टाईपचा एक इन्स्टन्स आपल्याला क्रिएट करावा लागेल हार्डवेअर रिक्वायरमेंटमध्ये. देन त्यानंतर फॉलो करायची बाकी स्टेप्स. क्लिअर. सो हा डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे. तर हा डॉक्युमेंटेशन्स मी एक नोटपॅडमध्ये कॉपी करून ठेवतो जेणेकरून आपल्याला नंतरनी कामात येईल. स्टिकी कुठे गेलं आपलं. Okay, so here it is open. I just want to save it for later use. ठीक आहे. सो ते करतोय मी. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 कोर CPU 2 GB रॅम या पद्धतीचा एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. 20 GB प्लस स्टोरेज द्यायचं आहे. सो सिंगल एक इन्स्टन्स क्रिएट करू. आय होप ऑनलाईन मध्ये सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन विजिबल आहे. सो मिनिक्यूब, नो डॉकर, मिनिक्यूब आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. तर लेट्स गो विथ दी उबंतू 1. आता इथे आपल्याला तो 2 कोर CPU आणि 2 GB प्लस रॅम कसं मिळणार, स्टोरेज ऑप्शन मध्ये मिळणार का. हा, तर इन्स्टन्स टाईप आपल्याला चेंज करावा लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळेल, 2 कोर CPU आणि 2 GB पेक्षा जास्त रॅम. आणि राहिली गोष्ट स्टोरेजची, तर स्टोरेज आपल्याला 20 GB प्लस ऑक्युपाय करायचं आहे. सो T3 इथे काय दिसतंय, 2 कोर CPU तर आहे बट 1 GB रॅम आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल टाईप. So come here, change its type. T2 T3 small आहे, T3 मायक्रो कुठे गेलं. T3 स्मॉल मध्ये 2 कोर GB ठीक आहे. पण हा C फ्लेक्स घ्यावा लागेल आपल्याला. C फ्लेक्स लार्ज घ्यावा लागेल. इथे दिलेला आहे 2 कोर CPU आणि 4 GB मेमरी आणि फ्री टायर इलिजिबल पण आहे. ठीक आहे. बाकी तर इथे काही दिसत नाही आहे, बाकी पूर्ण ब्लॅकआउट आहेत. सो जे अवेलेबल आहे 4 यापैकी आपण एक घेऊ, C फ्लेक्स वाला. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट बाकी रिजन्स मध्ये पण C7 असेल असं काही नाही आहे. बाकी इकडे तुम्हाला आपला T3 लार्ज पण दिसेल, तो तुम्ही यूज केला तरी चालेल. सो 2 कोर CPU 4 GB रॅम एवढी आपली रिक्वायरमेंट आहे. अँड देन त्यानंतर आपली रिक्वायरमेंट आहे की आपलं काय असायला पाहिजे, 20 GB प्लस स्टोरेज असलं पाहिजे. सो 20 GB प्लस स्टोरेज यूज करू आपण here. So simply increase the 21 GB असलं तरी ठीक आहे, काय हरकत नाही. लॉन्च इन्स्टन्स.
आता यामध्ये आपली हार्डवेअर रिक्वायरमेंट झाली आहे. ह्या 3 गोष्टी झालेल्या आहेत. इंटरनेट कनेक्शन ऑलरेडी आहे. आता राहिलं काय आपलं कंटेनरायझेशन इंजिन. तर आपल्याला काय करावं लागेल, डॉकर इन्स्टॉल करावं लागेल, राईट. डॉकर इन्स्टॉल करणार आणि देन इथे आपल्या लिनक्सच्या कमांडनी मिनिक्यूब इन्स्टॉल करणार. क्लिअर. मिनिक्यूब इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मिनिक्यूब आहे, डॉकर आहे, देन आता क्युबरनेटिस वर काम करतोय आपण. तर क्युबरनेटिस वर काम करण्यासाठी कोणता CLI लागतो, काल आपण बघितलंय, kubectl. तर kubectl इन्स्टॉलेशन पण करावं लागेल, राईट. तर kubectl इन्स्टॉलेशन करण्यासाठी पण प्रोसेस दिलेली असेल इथे. और kubectl इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही डिफरंट AWS एक डॉक्युमेंट आहे ज्यातून व्यवस्थित इन्स्टॉलेशन करता येईल आपल्याला. सो इन्स्टॉल kubectl ऑन उबंतू. सो AWS डॉक्युमेंटेशन आहे, तुम्हाला हा आहे, याचा तुम्ही यूज करू शकता छान. किंवा कुबरनेटिसचं स्वतःचं डॉक्युमेंटेशन पण आहे, तिथे पण चेक करू शकता. काय स्टेप्स आहे त्या फॉलो करायचे आणि इन्स्टॉलेशन करायचं kubectlचं. क्लिअर. तर इथे काही स्टेप्स दिलेले आहेत kubectl इन्स्टॉल करण्यासाठी, त्या फॉलो करायच्या. बट मी युजली AWSचं डॉक्युमेंटेशन यूज करतो. क्लस्टर पूर्ण क्रिएट करायचं असेल EKS मध्ये, AWS मध्ये, तर ही कमांड यूज केली जाते, EKS CTL. आणि काम करण्यासाठी kubectl. सो क्लस्टर क्रिएट करायची कमांड्स पण इथे दिलेली आहे, EKS CTL. ती प्रोसेस पण इथे असेल, त्याचा तुम्ही यूज करू शकता. हा, बट इथे बघा, आता मॅक OS नाही पाहिजे आपल्याला, लिनक्स वाला पाहिजे. सो हिअर इज द लिनक्स प्रोसेस. काय ही प्रोसेस पूर्ण फॉलो करायची. कुबरनेटिसचा लेटेस्ट व्हर्जन काय चालू आहे, 1.34. सो ही एक प्रोसेस फॉलो करायची. इथे कुठला तरी व्हर्जन आपल्याला इन्स्टॉल करावं लागणार आहे. तो लेटेस्ट व्हर्जन घ्या किंवा त्याच्या आधीचा व्हर्जन घ्या, जो की स्टेबल राहील चांगला. ठीक आहे. सो यापैकी एक URL कॉपी करणार, देन त्यानंतर खाली सेकंड स्टेज दिलेली आहे, ती पण ऑप्शन मध्ये चेक करा. नेक्स्ट आहे, ह्या 2-3 कमांड्स आहेत, ह्या कमांड्स तुम्हाला आपल्याला यूज कराव्या लागतील. सो लेट्स डू इट. इन्स्टन्स लॉन्च झालेला आहे आपला. इवन येस फॉर स्मार्टर वे मी इन्फॉर्मेशन साईडला काढून ठेवलेली आहे. इन्स्टॉल डॉकर, इन्स्टॉल मिनिक्यूब and install kubectl. Clear. So all this information I captured from the documentations. Clear. ह्या सगळ्या कमांड्स कुठून कॅप्चर केल्या मी, डॉक्युमेंटेशन्स वरून. सो तुम्हाला पण तुमच्या या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन क्रिएट करून ठेवायला लागेल. सो वेअर इट इज, हिअर इज द इन्स्टन्स. सो एक्सेस घ्या, IP address, this one, copy, go to Cloud Shell or whichever the SSH agent you want to use करा. Okay, so SSH-i ID_RSA Ubuntu @IP address, enter. Yes, here it is. We are inside the instance. Now sudo -i, let me go as a root. ओके, सो हिअर इट इज. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, डॉकर इन्स्टॉल आधी करायचं आहे. डॉकर आवश्यक आहे त्याला. सो डॉकर इन्स्टॉल करा. डॉकर इन्स्टॉलेशन साठी तुम्हाला डॉकरचं डॉक्युमेंटेशन यूज करावं लागेल.
डॉकर इन्स्टॉल ऑन उबंतू, हे आपण ऑलरेडी करून बघितलेलं आहे. यू ऑलरेडी नो दिस डॉक्युमेंटेशन. ही पूर्ण प्रोसेस फॉलो करावी लागेल डॉकरची इन्स्टॉलेशनची, राईट. दिस प्रोसेस आय थिंक मी इकडे पण लिहिलेली आहे. डॉकर इन्स्टॉल हे ओके, मी बहुतेक रेड हॅट किंवा सेंटोस यूज केला असेल म्हणून इथे आहे. नो वरीज, लेट्स डू इट हिअर. तर मी काय करतोय, सिम्पली कॉपी करतोय सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी कॉपी करणार. मी काय करणार, इथे एक फाईल क्रिएट करणार, कारण मॅन्युअली मला आता नाही क्रिएट करायचं ते. तो सिम्पली मी काय करतोय, नॅनो एक फाईल क्रिएट करतोय, docker.sh, एंटर, जस्ट पेस्ट ऑल द कंटेंट हिअर, check it out, everything is okay or not. आता आपण करून बघतोय. जर झालं तर व्हेरी गुड, नाही झालं तर आपण काय करू, सिम्पली त्याला मॅन्युअली इन्स्टॉल करू. ही एक कमांड आहे. ही एक कमांड आपल्याला कॅप्चर करावी लागेल इथे आणि लास्ट मध्ये पेस्ट करावी लागेल. सी सर -y, वाय, राईट, -y. So yes, close it. Clear. Now bash docker.sh. जर docker.sh bash यूज करायची नसेल तर काय करणार तुम्ही, docker.sh ला एक्झिक्युशनची परमिशन द्यावी लागेल. एक्झिक्युशनची परमिशन दिल्यानंतर ./docker.sh तसं ते इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. अदरवाइज विदाउट एक्झिक्युशन परमिशन bash, enter. Working. I don't know why it's taking time. But just wait, होऊन जाईल. सुरुवात तर केली आहे काम करायला, बट थोडा टाइम घेतोय, दिसतोय इथे. एकदा डॉकर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, मिनीक्यूबचे 2 कमांड्स यूज करायचे आहेत. मिनीक्यूबचे 2 कमांड्स इथे तुम्हाला दिसेल. ही इन्स्टॉलेशन प्रोसेस. जर तुमचं हे सेटअप आहे तुमच्याकडे तर तुम्ही सिम्पली इन्स्टॉलेशन प्रोसेस फॉलो करा. 2च कमांड आहेत ते, एक तर रिपॉझिटरी सेटअप आहे आणि देन सेकंड इन्स्टॉलेशन प्रोसेस आहे, नथिंग मोर. देन यू कॅन डू मिनीक्यूब स्टार्ट फॉर स्टार्टिंग दी मिनीक्यूब क्लस्टर. देन मिनीक्यूब स्टार्ट कमांड काय करणार, एक कंटेनर क्रिएट करणार ज्याला क्लस्टर मध्ये कन्वर्ट करणार. एवढी एक बेसिक थिंग आहे बस. अँड देन वी कॅन वर्क ऑन दॅट क्लस्टर. Why it's taking too much time. ठीक आहे. सो मिनीक्यूबच्या कमांड्स पण आपल्याला कॉपी करून ठेवायचे आहे. काम करू. हा डॉक्युमेंटेशन आहे, इथे पण मी अपडेट करतोय लगेच. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, हिअर वेब IDE इथेच जातोय. अदरवाइज ही रिपॉझिटरी माझ्या डेस्कटॉप मध्ये पण आहे, मी तिथूनही करू शकतो, बट मला हे तुम्हाला दाखवायचं आहे तर बघू. हे माहिती होतं का, वेब IDE कसं यूज करतो आपण, नाही माहिती तर वेब IDE हा तुम्हाला एक विज्युअल स्टुडिओचा प्लॅटफॉर्म देतो ज्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता आणि कमिट पण करू शकता इथल्या इथेच गिटलॅबच्या मध्ये. कोड स्पेस. येस, कोड स्पेस सारखं. सो वेर is my readme md here, readme.md, and now I
I'll do, I'll create one more section here. Hash install Minikube in Ubuntu. Okay, so this shell or bash and inside this what I'll do, docker install docker आणि डॉकरच्या कमांड्स लिहावे लागतील. here काय होत आहे हे, आपल्या इन्स्टन्सचा इश्यू आहे का? नेटचा इश्यू असेल, नाहीतर आपला इन्स्टन्स कॅपेबल नाही आहे असं काही असेल. जस्ट टेकिंग टू मच टाइम असं राहिलं तर आपलं होणार नाही इन्स्टॉलेशन आज. ठीक आहे, तोपर्यंत मी डॉक्युमेंटेशन अपडेट करतो माझं. here install docker okay, install Minikube Debian package. So this is nothing but a Debian package. Binary download. Install kubectl. kubectl चा वर्जन घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, kubectl लिनक्स असं इथे उबंतू वगैरे दिलेलं आहे का ते चेक करा एकदा. काय दिलेलं नाही आहे उबंतू वगैरे, फक्त लिनक्स दिलेलं आहे. सो इट मीन्स लाईक सिम्पली रेपॉझिटरी सेटअप करून इन्स्टॉलेशन करणे राहील. What's going on?
मॅन्युअली करून बघू. ठीक आहे. sudo apt get अपडेट एकदा ट्राय करू काय येतंय आउटपुट, देन मॅन्युअली ट्राय करू. और एल्स आपल्याला हा इन्स्टन्स चेंज करावा लागेल, दुसऱ्या रिजनमध्ये ट्राय करावं लागेल, दुसरा रिजन. लेट्स सी काय होतं, कारण हा तर इथे असं काम करेल तर आपलं काम होणार नाही. ठीक आहे. लेट मी कॉपी दी कमांड्स हियर. install kubectl वर्जन 1.34 घेतोय मी. देन हा टर्म आहे ऑप्शनल. डाउनलोड बायनरी SSH checksum for your. okay, so copy this command to here. seems like SSH सेम कमांड आहे, फक्त .sh लिहिलेला आहे. देन नेक्स्ट काही या बेसिक कमांड्स, दिस वन, paste it. execution chief here. okay, this command also copied. दिली का सी. ओके, ही कमांड राहिली. दोनपैकी एक करा म्हणतोय तो, मी दोन्ही कॉपी करून ठेवतोय म्हणजे कुठली पण आपल्याला कामात येईल. और दिस राइट. नेक्स्ट पाथ सेट करायचा आहे, पाथ सेट करतोय तो here. next okay, again path set. next, that's it. okay, so आपण देन वर्जन चेक करू शकतो. सो काही कमांड्स आहेत त्या जे शेवटी आपल्याला बघावं लागेल. you can work from your Windows machine also. that's it. so तीन गोष्टी इन्स्टॉल करायच्या आहेत. डॉकर, देन मिनिक्यूब अँड देन kubectl. सो एवढं झाल्यानंतर सिम्पली काय करणार, आपण याला कमिट करणार. कमिट कसं करायचं, इकडे हा जो ऑप्शन दिसतोय इकडे यायचं, इथे कमिट टाकायचं, मिनिक्यूब installation process for Ubuntu. commit. that's it. राईट. आता मी इकडे ना, इथे होतं का माझ्याकडे, ते माझ्याकडे एम आहे ना, फक्त हा एकच बॉक्स दिसतोय. बट जस्ट लेट मी रिफ्रेश इट. नाउ आय कॅन सी द कंटेंट आय हॅव ॲडेड. आपला इन्स्टन्स काम करतोय का. So what I do, I'll simply switch the region and try to access different instance.
सो इन्स्टन्स चेंज करू, मुंबईमध्ये जाऊ, एक नवीन इन्स्टन्स क्रिएट करू आणि एक फास्टमध्ये थोडंसं काम करून बघू होतं आहे का. सो जस्ट लॉन्च इन्स्टन्स. फ्री टायरसाठी फक्त 4च आहेत इथे, पण मुंबईमध्ये पण आपल्याला दिसतंय की 4च दिसत आहेत. सेम आहे हाच. आणि 2 कोर 8 GB वाला हे अवेलेबल. 2 कोर 8 GB घेऊन बघायचं का. लेट्स ट्राय. ठीक आहे. Okay, no key pair here. पाहिजे तेवढ्या स्पीडने काम होत नाही आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. पाहिजे तेवढ्या स्पीडने काम होत नाही आहे. आज व्हायला पाहिजे पटापट. याला डिलीट करून टाकू. Take an SSH. Okay. Here also I need to upload.
Okay, so ls ssh hyphen I id underscore rsa ubuntu @ip address. आय होप इकडे लवकर काम करायला पाहिजे. ओके, सो फाईल बनवण्याआधी आपण डायरेक्टली इन्स्टॉलेशन करू. ठीक आहे, कशाचं? सर्वात आधी आपल्याला डॉकर इन्स्टॉल करायचं आहे. तो हिअर इट इज डॉकर पेज. कॉपी ऑल कमांड्स कॉपी करायच्या, अदरवाईज सिम्पली 1 by 1 पेस्ट करायच्या. ट्राय करू होईल का सगळं कॉपी केलं तर. docker.sh nano ठीक आहे, एवढंच टाकून बघतो. sh docker.sh ठीक आहे, इथे काम तर करायला लागले फास्टमध्ये. कूल, ओके, गुड. रिपॉझिटरी सेटअप झाला. एक लास्ट कमांड आहे, ती कमांड कॉपी करून इथे ट्राय करा. -y डॉकर इन्स्टॉलेशन इज नाव इन प्रोसेस. सो डॉकर इन्स्टॉलेशन झाल्यानंतरची प्रोसेस काय आपली? मिनीक्यूब इन्स्टॉल करणे. ठीक आहे, सो दिस कॉपी दिस 2 कमांड्स. पहिल्या कमांडमध्ये काय? कर्ल, आणि सेकंड कमांडमध्ये sudo इन्स्टॉल. सो लेट्स ट्राय बोथ द कमांड्स. ओके, सो minikube -hyphen version, लेट मी चेक. काम तर करत आहे, म्हणजे मिनीक्यूब इन्स्टॉलेशन आहे, आणि फक्त फ्लॅग डिफरंट दिला. येस, वर्जन हां, सी नाव मिनीक्यूब इज नाव इन्स्टॉल्ड. 1.37 वाला अवेलेबल आहे. मिनीक्यूब इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला काय रिक्वायरमेंट? डॉकर -hyphen वर्जन. सो डॉकर वर्जन पण अवेलेबल आहे. सो डॉकर आणि मिनीक्यूब इन्स्टॉलेशन झालंय. नेक्स्ट स्टेप काय आपली? kubectl. सो kubectl इन्स्टॉलेशन करा. नाहीतर ही एक कमांड आपल्याला एक करायची आहे यूज, मिनीक्यूब स्टार्ट वाली. इथे टाकली का मी मिनीक्यूब स्टार्ट? मिनीक्यूब स्टार्ट कमांड इथे नाही प्रेस केली आहे. सो ॲड हिअर मिनीक्यूब स्टार्ट. जर नाही झालं मिनीक्यूब स्टार्ट, तर मिनीक्यूब स्टार्ट -force फोर्स लिहावं लागतं. ठीक आहे, फोर्स कमांडवाली आपल्याला यूज करायची असते. ओके, सो लेट्स इन्स्टॉल kubectl. तर kubectl इन्स्टॉलेशन करण्यासाठी सेम प्रोसेस मी आता जसं इथे काढलेलं आहे, तर ते यूज करू आपण. सर्वात आधी दिस वन. ओके, we can see updated install minikube in ubuntu. So what we need now? Here this command डॉक्युमेंटेशन वरूनच घेतलंय आपण. एंटर. काय करतोय? हा पॅकेज डाउनलोड करतोय S3 च्या सोर्स मधनं. इथे तुम्हाला दिसेल kubectl दिसतंय. आता जे काही प्रोसेस करायची आहे kubectl साठी करायची. सो sh हा ऑप्शनल थिंग आहे.
पाथ सेटअप चालू आहे इथे. पाथ आपल्याला सेट करावं लागेल की ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनवरून kubectl कमांड ही एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. ओके, सो kubectl लेट मी चेक वर्जन. ओके, kubectl इज ऑल्सो वर्किंग. वर्जन घेतलं नाही आहे त्यांनी, फक्त फ्लॅग घेतला नाही आहे. सो वर्जन येस, इट्स ऑल्सो वर्किंग. 2 कमांड्स मी स्किप केल्या, कोणत्या, ज्या ऑर मध्ये होत्या. हे SHA ही कमांड ऑर मधली आहे. ठीक आहे, तर SHA जर यूज केलं तर तुम्हाला ह्या कमांड एक्झिक्यूट करायचे आहे, नाहीतर डायरेक्टली यूज फर्स्ट वन अँड यूज्ड दिस chmod अँड अदर दिस 2 कमांड्स. ठीक आहे, ऑप्शन्स वाल्या मी स्किप केलेल्या आहे. सो हिअर वी कॅन सी नाव kubectl इज ऑल्सो वर्किंग. आता आपल्याला कमांड एक्झिक्यूट करायची आहे मिनिक्यूब स्टार्ट. ठीक आहे, मिनिक्यूब काय करेल, सर्वात आधी डॉकर आहे की नाही चेक करेल. रिक्वायरमेंट जे आहे त्याची ते चेक करणार आणि देन त्यानंतर प्रोसेस करणार. start स्टार्ट. काय म्हणतोय तो, यूज फोर्स. सी हायफन फोर्स. सो ॲज अ रूट तो काम करू नको असं म्हणतोय आपल्याला. हे जर तुम्ही यूज करणार तुम्हाला इथे दिसेल ऑटोमॅटिकली सिलेक्टेड डॉकर ड्रायव्हर. ओके, डॉकर ड्रायव्हर शुड नॉट बी यूज्ड विथ रूट प्रिव्हिलेज. क्लिअर, म्हणजे डायरेक्ट रूटने करू नका म्हणताय. बघ करायचं असेल तर हायफन फोर्स. सो नाव लेट्स सी, इट स्टार्टेड creating our Kubernetes cluster. नाइस डिसिजन. रिजन चेंज करण्याचा डिसिजन आपला बरा राहिला इथे. आणि येस, आपण इन्स्टन्स टाईप पण चेंज केलेला आहे. ठीक आहे, थोडं एक्स्ट्रा रिसोर्सेस घेतलेले. 8 GB रॅम घेतली आहे आणि देन त्यानंतर 25 प्लस स्टोरेज घेतलेलं आहे. सो हे पण लक्षात ठेवू द्या. ओके, मेमरी याला 3 GB ची आवश्यकता आहे. 3 GB तो ऑक्युपाय करतोय. सी इथे दाखवतोय क्रिएटिंग डॉकर कंटेनर, CPU कोर 2 आणि मेमरी किती घेतोय 3 GB. सो प्रिपेअरिंग Kubernetes क्लस्टर, बूटिंग कंट्रोल प्लेन, कॉन्फिगरिंग RBAC रूल, सगळं बघू शकता इथे. Done. kubectl is now configured to use Minikube cluster and default namespace by default. Very good. So now you can see here docker ps. दिसतंय? तर हा जो एक कंटेनर क्रिएट झालेला आहे, हा कंटेनर म्हणजेच तुमचा क्लस्टर. कळलं? गुड. सो हा कंटेनर म्हणजेच तुमचा क्लस्टर आहे आणि जे काही काम होणार आहे इथे याचे आपल्याला काम करायचं आहे. याच्या आतमध्ये ते पूर्ण प्रोसेस करणार आपण. क्लस्टरच्या आतमध्ये कसं जायचं असेल तर सिम्पली येस, एक कमांड आपल्या आपण काल बघितलेली आहे. कोणती? क्लस्टरची इन्फॉर्मेशन जर आपल्याला घ्यायची असेल तर नो, क्लस्टरची इन्फॉर्मेशन, क्लस्टर इन्फो, kubectl क्लस्टर हायफन इन्फो. सी इथे काय दिसतोय की Kubernetes control plane is running on this IP address. Okay, and core DNS ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो या पद्धतीने तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मिळून जाईल. नेक्स्ट आणखी काय करू शकतो, kubectl API हायफन रिसोर्सेस. सो वी कॅन सी नाव, आता आपण पूर्णपणे काम करू शकतो. क्लिअर आहे? सो 2 प्लॅटफॉर्म झाले आपले. एक झाला किलर कोडा, जो की तुम्हाला इन्स्टन्स पण क्रिएट करायची गरज नाही राहणार. बट तुमची रिक्वायरमेंट आहे की AWS वर करावं, आपण मिनिक्यूबवर प्रॅक्टिस करावं. मिनिक्यूबवर प्रॅक्टिस करणे एक थोडासा सिम्पल वे आहे की काय, इथे आपण सिक्युरिटीज व्यवस्थित लावू शकतो मिनिक्यूबमध्ये, त्याची प्रॅक्टिस चांगली करू शकतो. बट जर किलर कोडावर करतो म्हटलं तर तिथे काय, तो एक क्लाउड बेस्ड आहे, तर त्यामध्ये आपण तेवढं नाही करू शकणार. ओके, तर सिक्युरिटी लेवलची प्रॅक्टिस तिथे करणं थोडंसं कठीण जाईल. कधी परफॉर्म करेल, कधी नाही करणार. सो त्यामुळे आपण मिनिक्यूब पण यूज करणार. सो ऑल सेट. नाव वी कॅन डू सेम थिंग्स हिअर.
काय करणार, एक पॉड क्रिएट करण्यासाठी काय रिक्वायरमेंट असते, काल कमांडचा पण यूज केलेला आहे, त्या कमांड सांगा. kubectl रन httpd यूज केलेला होता आपण, सॉरी पॉडचं नाव kubectl पॉडचं नाव काय देऊ, माय ॲप असं काहीतरी, ठीक आहे. नेक्स्ट हायफन इमेज कोणती द्यायची आपल्याला, httpd दिली होती आपण, तुम्ही अपाची द्या, कुठलाही द्या, nginx द्या, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. क्लिअर. नेक्स्ट एंटर, pod created. Now let's check kubectl get pod आहे रनिंग मध्ये, कंटेनर क्रिएटिंग चालू आहे सध्या. आता मिनी क्यूब मध्ये httpd वर्क करते का ते बघावं लागेल. किलर कोडामध्ये तर काम केलं होतं, बट इथे लेट्स सी कंटेनर क्रिएटिंग आलं रनिंग मध्ये. तर हा जो स्टेटस आहे हा तुम्हाला दाखवतोय की काय होत आहे ऍक्च्युली इथे, कळलं. आता तुम्हाला इथे दिसेल रेडी मध्ये 1 आणि इकडे काय दिसतंय 0, राईट. तर हा जो एक कंटेनर आहे, बट तो सध्या अजूनही रेडी नाहीये. आता खाली इथे बघा 1 एक कंटेनर आहे, बट आता तो रेडी पण आहे. 1 and 1 ऑल ओके, क्लिअर. 0 and 1 मीन्स तो अजून रेडी नाहीये. सो स्टेटस मध्ये कंटेनर क्रिएटिंग आता रनिंग आहे. तर आणखी इथे वेगवेगळे स्टेटस येतात. जर आपल्या कंटेनर्स मध्ये काही इश्यू असेल, तो स्टार्ट होत नाहीये, तर क्रॅश लुक बॅक एरर असं पण येतं, किंवा तो एरर संपल्यानंतर एक सिंपल एरर नावाचा एक टॅग पण येईल, ठीक आहे. तर इथे आता स्टेटस मध्ये कोणते कोणते एरर मेसेजेस येणार ते तुम्हाला माहिती पाहिजे, क्लिअर. ते रिस्टार्ट दिसतंय रिस्टार्ट, तर रिस्टार्ट कंटेनर कितीदा होतोय ते इथे दिसेल. नेक्स्ट एज म्हणजे किती वेळ झालेला आहे याला क्रिएट करून, कळलं. गुड. सो हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर -o वाईड हिअर वी कॅन सी नाव IP ॲड्रेस या कंटेनरला कोणता मिळालाय, या पॉडला कोणता मिळालाय, नोड कोण आहे, मिनी क्यूब आहे, कारण इथे सगळं काम कशावर होणार आता, मिनी क्यूब वर होणार आहे. नॉमिनेटेड नोड आणि रेडीनेस गेट हे आपलं अजून काही सेट केलेलं नाहीये, जेव्हा होईल तेव्हा आपण बघू, ठीक आहे. नॉमिनेट गेट म्हणजे याला एखाद्या स्पेसिफिक नोड वर क्रिएट करणे. जसं आपल्याकडे नोड 1 नोड 2 नोड 3 असणार स्लेव्ह नोड्स, त्यापैकी जर आपण याला स्पेसिफिक त्या एखाद्या स्पेसिफिक नोडवर जर मेन्शन केलं असेल तर तो इथे नाव दिसेल, कळलं. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय व्यवस्थित, स्क्रीन विजिबल आहे आणि कंटेंट समजलाय. ओके. सो लेट्स मूव फॉरवर्ड. एक्सपोज कसं केलं होतं, kubectl expose what, पॉडचं नाव, सॉरी माय ॲप एक्सपोज माय ॲप. अँड देन इथे काय दिलं होतं आपण, टाईप मध्ये काय दिलं होतं, नोड पोर्ट काय आहे, सर्व्हिस आहे. तर आपण काय बघितलं की एक आपला पॉड जर आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला आपल्याला एखाद्या पोर्ट नंबरवर इंटरनेटवरून जर ऍक्सेस करायचं असेल, बाहेरून ऍक्सेस करायचं असेल, तर नोड पोर्ट आपल्याला ही सर्व्हिस यूज करायची आहे. बट जर का मी हे इथे लिहित नाहीये तर काय होईल, बाय डिफॉल्ट क्लस्टर IP ही सर्व्हिस होईल. लेट्स चेक. kubectl get SVC मी शॉर्ट फॉर्म यूज करतोय, सर्व्हिसचा शॉर्ट फॉर्म. काय दिसतंय इथे, बाय डिफॉल्ट मध्ये क्लस्टर मध्ये अवेलेबल आहे कोण, क्लस्टर IP ही सर्व्हिस आहे. कारण काय, इंटरनली कम्युनिकेशन साठी अवेलेबल असायला पाहिजे. ओके. बट आपल्याला हा जो पॉड आहे, हा पॉड पण आपल्याला एक्सपोज करायचा असेल आणि आपण टाईप लिहत नाहीये, तर बाय डिफॉल्ट तो काय क्रिएट करणार, क्लस्टर IP क्रिएट करणार. चेक करायचं आहे का, चेक करा.
टाईप काढून टाकू आपण, एक्सपोज माय ॲप हायफन पोर्ट लिहायची गरज आहे का? लेट्स सी. एक्सपोज माय ॲप, सॉरी kubectl expose my app, and then hyphen port port देऊनच बघू आपण, equals to 81 something like this. काय म्हणते, doesn't have the resource type my app expose port. Now it's okay. ठीक आहे. रिसोर्सचा काय फॉर्मॅट आहे ते नाही दिलं आपण, तो पॉड आहे तर पॉडचं नाव लिहावं लागेल. सी लिहिलेलं आहे. नाव चेक SVC, हिअर वी कॅन सी 81 पोर्ट नंबर झालेला आहे इथे. आणि हा काय दिलेला आहे, एक नवीन क्लस्टर IP क्रिएट झालेला आहे विदाऊट आपण टाईप यूज न करता. कोणती क्लस्टर IP झाली आहे, सॉरी काय क्रिएट झालं आहे, कोणती सर्व्हिस क्रिएट झाली आहे, क्लस्टर IP सर्व्हिस झालेली आहे क्रिएट. सो कर्ल 10 डॉट आय थिंक झाला पाहिजे 2.7.111 एंटर. $81 सोबत होईल का? नाही. तर क्लस्टर IP कशासाठी यूज होते, तर पॉट टू पॉट कम्युनिकेशनसाठी यूज केली जाते. ठीक आहे. तर आपल्याला इथे हे यूज करणं, हां याचं जर एक्सेस करून बघायचं असेल तर एक कमांड, आपण आता क्लस्टरच्या बाहेर आहोत, मिनीक्यूबच्या बाहेरून काम करतोय. सो एक कमांड लक्षात ठेवायची, मिनीक्यूब SSH. याने काय होईल, आपण क्लस्टर मिनीक्यूब क्लस्टरच्या आतमध्ये जाणार, एंट्री करणार, क्लस्टरच्या आतमध्ये एंट्री करणार. सी मिनीक्यूब, डॉकर मिनीक्यूब दिसतोय. तर यामध्ये आपण आता एंट्री केली आहे. इथून आपण ट्राय करू शकतो, कर्ल होईल का? पॉड आधी आपला एक्सेसिबल आहे की नाही आहे ते चेक करा. 10.244.0.3 244.0.3 सी एक्सेस होता आहे. इट वर्क्स राईट. आणि याच्यासोबत होईल का 10.102.7.111 नाही, इथे नाही होणार. तर पॉड एक्सेस 81 होईल का? फेल्ड कनेक्शन पोर्ट. ओके 81 पोर्ट नंबर इथे अवेलेबल नसेल, कनेक्शन रिपोज, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपल्याला समजलं कसं एक्सेस करून बघायचं आहे. मिनीक्यूब SSH कमांड समजली. ठीक आहे. आता याला जर आपल्याला एक्सपोज करून चेक करायचं असेल तर, बाहेरून इंटरनेटवरून जर चेक करायचं असेल तर, इथून एक्सिट करा, इथून मिनीक्यूब क्लस्टर मधून बाहेर निघा. इथे कमांड्स कुठल्या चालणार नाही. ओके, बाहेर कमांड चालतील. सो kubectl एक्सपोज पॉड माय ॲप हायफन टाईप इक्वल्स टू नोड port पोर्ट आणि हायफन पोर्ट इक्वल्स टू 80 देऊ आपण. एंटर करू. माय ॲप ऑलरेडी काय म्हणतोय, ऑलरेडी अच्छा सर्व्हिस ऑलरेडी एक्झिस्ट आहे, नोटपोर्ट तर क्रिएट करणार नाही. तर काय करावं लागेल मग, आता सर्व्हिस आपल्याला डिलीट करावं लागेल. सो kubectl डिलीट SVC माय ॲप. झालं. सो एकदा चेक करून घ्या. kubectl गेट पॉड सॉरी SVC कमांड कोणती बघितली, एक न्यू आपण डिलीट, एक न्यू कमांड बघतोय कोणती, डिलीट. आता ही कमांड आपली एक्झिक्यूट होईल. 80 पोर्ट नंबर सी डुप्लिकेट नाव होतं त्यामुळे तो झालेला नाही, पण आता झालेला आहे. सो नाउ वी कॅन ऍक्सेस इट फ्रॉम आउटसाइड on 80 port number. Come to here, not in United States, we are in Mumbai. Copy the public IP
enter here. If 80 port number is available there, we can access it. Check it out. Security, is there 80 port number available? and 22. So go and edit this security group, allow 80 port number, and then we can see our container running from outside the cluster. Not anywhere save rule. Okay. सर कोलरिटी पुढे नाही, बाय डिफॉल्ट 80च असतो, त्याला लिहायची गरज नाही आहे असं म्हणतोय ना. ते लिहायची गरज नसते, तो बाय डिफॉल्ट 80 पोर्ट नंबर असतो आपला HTTP. सर सर्व्हिसला स्टार्ट करावी लागते का? सर्व्हिस काय स्टार्ट करावी लागेल का तिला? नाही, याला कसलं स्टार्ट करावं लागेल? हा पॉड आपला रनिंग मध्येच आहे ना, आपण बघू शकतो ना. गेट SVC एक नोट पोर्ट सर्व्हिस. अच्छा सॉरी, 80 पोर्ट नंबर नाही, 80 पोर्ट नंबर तर आपण फॉरवर्ड केला आहे. हा पोर्ट नंबर द्यावा लागेल 30781. माय बॅड. add rule 30781 from anywhere, save it. So my app node port HTTP 803078 आपण दिलेला आहे. सो आता इथे काय करावं लागेल? 30781 एंटर. आता तर होऊन जायला पाहिजे. सर तुम्ही इथं कस्टम TCP घेतला, तिथं HTTP नाही घेतलाय कुठे? पोर्ट ऍड करताना. हा तर काही प्रॉब्लेम नाही ना, तेच असतं ना, पोर्ट नंबर अलाउ करायचं असतं आपल्याला. इथे काय होतंय? सर तुम्ही HTTP सर्व्हिस इन्स्टॉल केली ना? कुठे? इथे आधी केली होती ना HTTP? नाही. सर काल मला सेम प्रॉब्लेम आला होता, ती सर्व्हिस इन्स्टॉल करावी लागते का सर इथे आधी HTTP? असं काही नाही आहे, सर्व्हिस इन्स्टॉल वगैरे नाही करावं लागत. कंटेनर क्रिएट करतोय, कंटेनर चालवतोय आपण इथे, तर कंटेनर ऍक्सेस व्हायला पाहिजे आपला. कंटेनर रनिंग मध्ये आहे ना. सर मला सेम आज इश्यू आलेला काल. कंटेनर जरी आपल्याला रनिंग मध्ये असेल. हा, डॉकर PS मध्ये पण चेक करा. सॉरी, डॉकर PS नाही, काय kubectl get pods. हा रनिंग मध्ये असायला हवा. ठीक आहे, हा वर्किंग मध्ये आहे आणि यालाच आपण एक्सपोज केला आहे नोड पोर्ट वर.
ठीक आहे. आणखी काय म्हणते मी याला, हायफन ओ वाईड. सो ही आय पी ॲड्रेस आहे. याला जर आपण कर्ल करून बघतोय, मिनिक्यूब SSH करावं लागेल. कर्ल करण्यासाठी मिनिक्यूबच्या आतमध्ये आलोय, कर्ल 10.244.0.3. तर हा वर्किंगमध्ये आहे बघा, इट वर्क्स, सी इट वर्क्स. आणि यालाच एक्सपोज केलंय आपण कुठे, आउटसाइड. बट हा तर इथे का बरं एक्सेस होत नाहीये ते चेक करणे आवश्यक आहे. पॉडमध्ये इश्यू नाहीये, पॉड व्यवस्थित वर्किंग आहे. सो kubectl expose pod my app. एक मिनिट, हायफन नेम माय ॲप 2 होतं का ते बघू एकदा. देन हायफन टाईप इक्वल्स टू नोड पोर्ट. ओके, हायफन PORT पोर्ट नाही दिला तर काय होईल, लेट मी चेक. तर मिनिक्यूब मध्ये तर मिनिक्यूबच्या आतमध्ये आहे. ओके, इथे ही कमांड एक्झिक्यूट होत नाही. सो सी एक्झिट पेस्ट ट्राय हायफन पोर्ट द्यावं लागेल, इक्वल्स टू टी. हायफन नेम देऊन आपण ते जे डुप्लिकेट होतं ते रिमूव्ह करू शकतो. म्हणजे डुप्लिकेटचा प्रश्नच येणार नाही, फक्त नाव चेंज करत राहायचं. सो हायफन नेम यूज केलं आहे. ओके, सो चेक kubectl get sbc 30560. Why it's not working? Just a second. मुंबईमध्ये सांगू आपण, आपला इन्स्टन्स हाच आहे आणि इन्स्टन्सला सिक्युरिटी ग्रुप पण हाच आहे. पब्लिक IP ते 13 हाच आहे. तर आपण दुसऱ्या टॉपरमध्ये मेन्शन करतो की आपण कुठला कोड कुठल्या कोडवर फॉरवर्ड करतो. तर तसं नाही, इथे रॅन्डम कोड असणार. दुसरा पोर्ट नंबर केलाय आपण, तो पण एकदा इथे करून बघू. सिक्युरिटीमध्ये जाऊ. आय डोंट थिंक काही प्रॉब्लेम असेल. चेक वन्स. नाही झालं, तुम्ही करून बघा, तुमच्या एंडनी ट्राय करा, बघू आपण याला. नो वरीज. सो एकदा मी परत चेक करून घेतोय, काही इश्यू आहे सिक्युरिटी ग्रुपमध्ये. या रिजनमध्ये IGW अवेलेबल आहे की नाही आहे ते पण एकदा चेक करा. पोर्ट नंबर तर अवेलेबल आहेत. थ्री 0781 व्हॉट 0 आहे. मी काय यूज करतोय 2. तरी पण नाही होत आहे. सिक्युरिटी ग्रुपमध्ये पण एक करा. 30781 आहे व्यवस्थित.
नेक्स्ट पोर्ट कोणतं आहे आपलं 30560. थ्री झिरो फाय सिक्स झिरो. ओके, नो वरीज, बघू याला काय प्रॉब्लेम नाही. पण पूर्ण प्रोसेस समजली तुम्हाला? काय करतोय आपण, कुठेपर्यंत आलोय ते समजलं? मिनिक्यूब इन्स्टॉलेशन वगैरे सगळ्या प्रोसेस समजली का ते सांगा. ठीक आहे, याला टेस्ट करू आपण, अगेन ट्राय करू. नो वरीज, होऊन जाईल. हे इश्यू पण रिझॉल्व्ह होऊन जाईल, असा काही मोठा इश्यू नाही आहे. बघावं लागेल आपण कुठे मिस केलंय, काहीतरी चेक करू. नो वरीज, किंवा Nginx वगैरे दुसरं काय करून बघू. हां, तर मिनिक्यूब इन्स्टॉलेशन आपला मेन कन्सर्न होता आज. तो व्यवस्थित समजलेला आहे का ते सांगा. बोला. यस सर. ओके.